नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आज आपण इयत्ता तिसरीतील इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आज सोडवणार आहोत. तर सर्वात पहिला विभाग आहे आपला इंग्रजी. त्यातील आपल्याला प्रश्न आहेत. पहिला आहे, व्हॉट इज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. काय करायचं आपल्याला? अल्फाबेटिकल म्हणजे जे आपल्याला A to Z पासून अल्फाबेटिकल नंबरने आपल्याला लावायचे आहेत. तेच जर आपण वर्णानुक्रम जर लावले तर आपल्याला सिरियलनी मिळाले पाहिजेत. असा क्रम कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिला आहे? तर असा क्रम आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. CAP कॅप, CAT कॅट आणि CUP कप. तर याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2, चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर. जे पिक्चर दिलेला आहे त्याला क्रियावाचक काय आहे? तर तो काय करत आहे? खेळत आहे, म्हणजेच टू प्ले. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3, नेम द पिक्चर ऑफ द गिवन व्हेकल. दिलेल्या पिक्चर्सच्या नाव काय आहे? तर याचं पिक्चरचं नाव आहे मोटार सायकल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4, फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट. जे खालील पर्यायातील यमक आहे न जुळणारा शब्द निवडायचा आहे. तर 3 शब्द आपल्या जुळणारे असणारे, तर एक असा वेगळा असणार आहे, म्हणजेच मेक, टेक आणि वेक हे 3ही यमक जुळणारे शब्द आहेत. मात्र फॉल्स हे यमक न जुळणार आहे, त्याच्यामुळे आन्सर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 5, फाइंड द करेक्ट आर्टिकल फॉर द फॉलोइंग वर्ड. खालील शब्दाकरिता योग्य उपपद शोधायचे. आता इथं आपल्याला आलेलं आहे एक. याचा अर्थ काय होता? आपल्याला अ ते आहापर्यंत, म्हणजे जेवढे बी आपल्याला शब्द आहेत अ पासून आहापर्यंत तेवढ्यासाठी आपल्याला ॲन हे उपपद वापरायचे. आणि क पासून न्य पर्यंत जेवढे बी आपल्याला शब्द आलेले असेल त्याचा उच्चार, तिथं आपल्याला अ हे आर्टिकल वापरायचे, म्हणजे एक साठी आपल्याला वापरता येईल पर्याय क्रमांक 3 ॲन. प्रश्न क्रमांक 6, विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खालीलपैकी विनंती कोणती आहे? विनंती करण्यासाठी आपण काय वापरणार आहे? तर प्लीज. कृपा करून हे आम्हाला देता का, घेता का, म्हणजे यासाठी आपण प्लीज हा शब्द वापरतो. म्हणजे याचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. कॅन यू गिव्ह युअर पेन. प्लीज मला पेन देता का? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7, द फ्लाईज इन द स्काय बट इज नॉट अ बर्ड. तो आकाशात उडतो पण पक्षी नाही. पीपल एन्जॉय प्लेइंग विथ इट. त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात. व्हॉट इज दॅट. तो कोण आहे? तर तो कोण असणार आहे? लोक पण आनंद मानतात. तो आकाशात उडतो पण पक्षी नाहीये, तो आहे काईट. म्हणजेच ओनली बी इज करेक्ट. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8, विच ऑफ द फॉलोइंग सायन्स शोज द राईट डायरेक्शन ऑन द रोड. म्हणजे राईटसाठी काय आपल्याला दर्शवले, कोणती दिशा दर्शवली ते आपल्याला शोधायचं. तर ते शोधत असताना काय करायचं आपल्याला? राईट म्हणजे आपलाच राईट हँड कोणचा आहे आणि लेफ्ट हँड कोणचा आहे हे आपल्याला आधी माहिती पाहिजे, तरच आपल्याला ते शोधता येईल. आता राईट हँड म्हणजेच काय असणार आहे? आपला उजवा हात, आणि उजव्या हाताकडे जे आपल्याला डायरेक्शन दाखवतंय ते डायरेक्शन आपल्याला येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग फ्रुट्स. खाली जे फळांचे नावं दिलेले आहेत, फळांचे योग्य स्पेलिंग निवडायचे. आता इथं आपल्याला वॉटरमेलन या फळाचं नाव दिलेलं आहे. वॉटरमेलनची स्पेलिंग आहे WATERMELON. ही वॉटरमेलनची स्पेलिंग आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10, व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ पॅरट. पोपटाच्या राहण्याचे ठिकाण कोणते? पोपट कुठे राहतो? तर पोपट हा केजमध्ये राहतो. पर्याय क्रमांक 3. मराठीत जर विचारला तर पोपट हा पिंजऱ्यामध्ये राहतो. प्रश्न क्रमांक 11, व्हॉट इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम ऑफ द वर्ड कॅन नॉट. तर जे कॅन नॉट आहे या शब्दाचे योग्य संक्षिप्त रूप आपल्याला शोधायचे आहे. तर योग्य असणारे कांट. पर्याय क्रमांक
2. प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एंड्स विथ द लेटर जी. जे खालीपैकी कोणत्या शब्दाचा शेवट जी अक्षराने होतो. शेवट आपल्याला जी अक्षराने, म्हणजे जिथे आपल्याला जी दिसणार आहे ते आपला शेवट असणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. चूज द वर्ड दॅट इज द अपोजिट ऑफ द वर्ड्स गिवन बिलो. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. तर शब्द दिलेला आहे सेफ, त्याचा विरुद्ध शब्द आहे अनसेफ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. विच वर्ड इज नॉट रिलेटेड विथ द फिलिंग्स. ज्या भावना या शब्दाशी कोणता शब्द संबंधित नाही विचारले. तर पर्याय आहेत हॅपी, अँग्री, सॅड आणि नोज. आता हॅपी म्हणजेच आनंदी, अँग्री म्हणजे रागीट, सॅड म्हणजे दुःखी. भावना, भावना का कशा व्यक्त होतात आपल्या, हॅपीने, अँग्रीने, सॅडने. नोज काय, हे एक आपल्या शरीराचा अवयव आहे, म्हणजे आणि आपण ते दाखवत नाही. नोजनी काहीच दाखवता येत नाही. जे चेहऱ्यावर आपले हावभाव दाखवता येतात ते आपल्याला नोजनी दाखवता येत नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग सेट्स आर नॉट द सेम. खालील संचापैकी कोणती अक्षरे सारखी नाहीत. तर इथं ए पर्याय जी जी, बी आहे टी आर, सी आहे जे जे आणि डी आहे एन. इथं यम दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला सेम नाहीत, अशीच अक्षरे सारखी नाहीत हेच आपल्याला शोधायचं आहे. तर कोणची सारखी नाहीत मग, बी मध्ये पण नाहीत आणि डी मध्ये पण नाहीत, म्हणजे ओनली बी अँड डी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून खालील घोषणा पूर्ण करा. तर घोषणा आहे गुड बुक्स आर युअर रियल फ्रेंड. तर जेवढे आपले बुक असतात, गुड बुक, ते आपले फ्रेंड असतात, ही आपल्याला घोषणा दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. विच सब्जेक्ट डज द गिवन न्यूज हेडलाईन इज रिलेटेड. तर दिलेली जी बातमी आहे ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे. इंडिया विन द ट्री सिरीज विथ 3-0. तर ही आहे आपल्याला स्पोर्ट्स विषयी माहिती दिली आहे, म्हणजे खेळासंबंधित माहिती आहे. याचं 17चा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. त्याच्यामध्ये 18 आणि 19 वर आपल्याला ही जाहिरात दिलेली आहे. त्या जाहिरातीवरच आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत, त्यावरच आपल्याला शोधून व्यवस्थित तिथं आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, कारण की इथंच आपल्याला तो प्रश्नाचा आन्सर शोधायचा असते. त्याच्यामुळे 2 प्रश्न आपल्याला कधीही चुकले नाही पाहिजेत. ठीक आहे, तर प्रश्न व्यवस्थित वाचा आणि उत्तर द्या. हाऊ मेनी डिस्काउंट्स इज गिवन इन साहिल मेडिकल स्टोअर. जे साहिल मेडिकल स्टोअर आहे त्याच्यामध्ये किती टक्के सवलत दिलेलं आहे. तर किती टक्के सवलत दिलेलं आहे, 10% ऑफर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. इन विच सिटी साहिल मेडिकल स्टोअर इज लोकेटेड. ते कोणत्या, हे जे साहिल मेडिकल आहे ते स्टोअर कोणत्या शहरामध्ये आहे. तर शहरात विचारलं आपल्याला, कोणत्या गल्लीमध्ये त्याच्यामध्ये विचारलेलं नाही, म्हणजे शहराचंच नाव आपल्याला इथं शोधायचं आहे. तर इथं दिलेलं आहे आपल्याला पुणे. लाल चौक हे काय, त्या पुण्यामधलं एक ठिकाण आहे हे, म्हणजे शहर कोणतं आहे मग, पुणे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20. विच ऑफ द फॉलोइंग पंक्च्युएशन मार्क इज नॉट युज्ड इन गिवन सेंटेन्स. कोणतं खालील वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह वापरलेलं नाही. तर आय एम सरिता 10 years old. तर कोणचं वापरलेलं नाही आहे मग, ॲपॉस्ट्रोफी, एक्सक्लेमेशन मार्क, फुल स्टॉप, कॉमा. तर ॲपॉस्ट्रोफी इथं वापरलेलं आहे, कॉमा वापरलेला आहे, फुल स्टॉप वापरला, म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क वापरलेलं नाही आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी युज्ड इन गिवन सेंटेन्स. खालील वाक्यात किती शब्द कॅपिटल
असावेत। आता कॅपिटल शब्द आपल्याला कोणत्या ठिकाणी वापरायचे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। ठीक आहे, कोणतेही नाव म्हणजे नामाला काय करायचं आपल्याला कॅपिटल अक्षराने सुरुवात करायची आहे। इथे दिलेलं आहे आपल्याला मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक। तर हे काय आहेत आपले शहरांचे नाव आहेत आणि इथं महाराष्ट्र। ठीक आहे, महाराष्ट्र पण काय करायचं आपल्याला कॅपिटल अक्षराने दाखवायचं आहे। म्हणजे इथं किती नाव द्यावं लागतील आपल्याला 5। पर्याय क्रमांक 2। क्वेश्चन नंबर 22, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग। जे खाली डायलॉग दिलेले आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत। ए डायलॉग दिलेला हाय हाऊ आर यू। जर पुढच्याने जर आपल्याला विचारले हाय हाऊ आर यू, तू कसा आहेस, तर आपण काय विचारणार आहे, काय म्हणणार आहेत, आय एम फाईन। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 23, विच ऑफ द फॉलोइंग ॲडजेक्टिव्ह इज करेक्ट। खालीलपैकी कोणते विशेषण योग्य आहे। त्या शब्दाबद्दल आपल्याला विशेषण पण कसं पाहिजे, योग्य पाहिजे। ग्रीन स्काय, स्काय हा ग्रीन असतो का, तर नाही। ब्लॅक ट्री, ट्री हा ग्रीन ब्लॅक नसतो। हंग्री स्टोन, तर तो पण नाही। रेड बस, आपण बस नेहमी कशी पाहतो, जी रेड असते, म्हणजे याच्याबद्दल योग्य विशेषण वापरलेलं आहे। पर्याय क्रमांक 4। क्वेश्चन नंबर 24, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ऑफ प्रेझेंट टेन्स। खालीलपैकी कोणते वाक्य वर्तमान काळातील आहे। तर वर्तमान काळ म्हणजेच जो की आपला सध्या चालू आहे, तर ते वर्तमान काळी वाक्य आहे शी इट्स अ बनाना। सध्या ती काय करते, केळी खाते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आन्सर येईल। क्वेश्चन नंबर 25, विच मंथ्स कम आफ्टर जुलै। जुलै महिन्याच्या नंतर कोणता महिना येतो, तर जुलै महिन्यानंतर कोणता महिना येणार आहे, ऑगस्ट। पर्याय क्रमांक 2। तर अशा प्रकारे आपण इंग्रजी हा विभाग पाहिलेला आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचाच विभाग दुसरा बुद्धिमत्ता चाचणी हा पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद बालमित्रांनो।